सतत मराठी माणसावर हल्ले होतात. काल कल्याणला झालं, त्याच्या आधी मुंबईमध्ये देखील एका व्यापाऱ्याने अशाच प्रकारची भाषा केली होती. नालासोपारामध्ये अशी घटना घडलेली आहे. तर मला असं वाटतं की ह्या सगळ्यांना निवडणुकीनंतर माज आला आहे आणि यांचा माज आता उतरवण्याची गरज आहे. जरी मराठी माणूस निवडणुकीत मनसेच्या सोबत राहिला नसेल तरी ह्या मराठी माणसासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमी सोबत आहे. याच्या पुढे अशी कुठलीही घटना घडली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांना त्याच पद्धतीने उत्तर देईल. खरं तर कालच्या घटनेनंतर आमचे महाराष्ट्र सैनिक तयारीतच होते. सरकारने यात हस्तक्षेप केला पाहिजे. सरकार बदलल्यापासून किंवा नवीन सरकार आल्यापासून या घटना वाढत चाललेल्या आहेत आणि हे महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या दृष्टीने योग्य नाही आहे. तर जर या घटना थांबल्या नाहीत तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रागाला सामोरे जावं लागेल. खरं तर अधिवेशन चालू आहे. जर यात काही मराठी आमदार असतील, कारण अनेक जण भय्य झालेले आहेत, अनेक जण परप्रांतीय झालेले आहेत, त्यात जर एखादा मराठी आमदार असेल तर त्यांनी हा विषय उचलला पाहिजे की मराठी माणसाच्या संरक्षण